जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जियेत श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. नेहमीचाच प्रश्न ना. प्रत्येक आठवड्याला समर्थ असे सुरुवात करून घेत आहेत आपल्याकडून मंगलाचरणाची. नेहमी रोज जो उपासना करतोय 2 टायमिंग त्या प्रत्येकाची सुरुवात अशीच होते ना. श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण अशीच होते ना. श्रीराम समर्थ तशी आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात समर्थ म्हटले मंगलाचरणानं झाली पाहिजे. कारण मंगल आचरण शिकवावं लागतं, वाईट आचरण शिकवावं लागत नाही. चांगलं शिकवावं लागतं समर्थ म्हटले नेहमी. कारण का हो, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आपला नेहमीचा प्रश्न बघ, काय आहे ह्यानं काय प्राप्त आहे, कशासाठी परमार्थ करायचा, कशासाठी देवाचं नामस्मरण करायचं, कशासाठी हे सगळं करायचं. अहो, विश्वामध्ये कितीही श्रीमंत व्यक्ती असेल तरी प्रत्येकाला माहिती आहे काय हो, कितीही श्रीमंत असला तर डॉक्टर कितीही शिकला तरी शेवटी काय म्हणतात हो, की विश्वास कुणावरती ठेवा, वरच्यावरती ठेवा. आमच्याकडचे जेवढे प्रयत्न होते तेवढे आम्ही केले, परंतु आता वाचवणारा कोण आहे तो आहे. म्हणजे सर्वांनी मान्य केलंय की ह्या विश्वाला चालवणारा सुप्रीम पॉवर म्हणतात हो त्याला. काय म्हणतात? सुप्रीम पॉवर आहे, जे आपल्या सगळ्यांना काय करते, आपल्यावरती वॉच आहे त्याचा, आपल्याला सांभाळतंय. बघा, एखादा प्रसंग आपण असं घडणार असतो, असं एखाद्या आपण गाडीखाली जाणार असतो तरी अचानक आपल्याला कोणीतरी ओढून बाजूला केल्यासारखं असं वाटतं हो. म्हणजे काय म्हणतात की ही सुप्रीम पॉवर आहे हो, अदृश्य सुप्रीम पॉवर आहे. म्हणजेच कोण आहे, ह्या विश्वाला चालवणारा कुणीतरी वेगळाच आहे, हे सर्वांनी मान्य केले. म्हणजे आपल्या सर्वांवरती कुणाचं तरी काय आहे हो, वर्चस्व आहे. आणि तोच हे सर्व विश्व काय होतोय, सूक्ष्म रूपानं काय करतोय हो, चालवतोय. बघा, समर्थांनी काय आपल्याला सांगितलंय. नेहमी समर्थांनी आपल्याला काय शिकवलं हो, मंगलाचरण शिकवलं. मंगलाचरण म्हणजे काय? समर्थ म्हटले, दैनंदिन जीवनातलं कार्य उत्तमाचं करायचं. प्रत्येक कार्याची सुरुवात श्रीराम समर्थ. अहो, आपण पत्रिकेत, लग्नाच्या पत्रिकेत लिहितो का नाही, कार्यसिद्धीस नेणारा श्री समर्थ आहे. म्हणजे श्री समर्थ म्हणजेच कोण हो, श्री गणेश आहे, म्हणजे श्री समर्थ आहेत. आपल्याला समजतंय कोण आहे. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, की ज्या अर्थी लिहिलंय त्या अर्थी ते कार्य पूर्ण करण्याला कोण जबाबदार आहे हो, तोच आहे ना. आणि तो ते कार्य आपल्याही पेक्षा उत्तम रीतीने काय करत असतो, कार्य करत असतो. लक्षात ठेवा, आपण निवेदन नाही ठेवलं म्हणजे बघा, जो परमार्थ करत नाही, अवगुण करतोय, त्यालाही सांभाळणारा तोच आहे. समर्थ म्हटले तरी देखील काय करायचंय, समर्थ म्हटले मंगलाचरणामध्ये राहता आलं पाहिजे. कारण आपलं एक चुकीचं कर्म आपलं काय होऊ शकतो, समर्थ म्हटले एका चुकीच्या कर्मामुळे आपल्याला काय भोगावं लागतं, कर्माचे फळ भोगावेच लागतात. समर्थ म्हटले का हो, कर्मदाता आहे ना. अहो, हितं न्यायाधीशाने जरी योग्य न्याय नाही दिला तरी न्याय देणारा बसलाय ना. समर्थ म्हटले न्याय देणारा बसलाय बाबा, याची जाणीव ठेवा. कारण का हो, न्याय देणं हे त्याचंच कार्य आहे ना. इथं तुम्ही काही करा, पृथ्वी तलावरती
न्याय करा, अन्याय करा समर्थ म्हटले, परंतु या सर्वांचाही न्याय करणारा तोय. न्याय निवाडा त्याच्याकडे आहे हो. त्यानंच सर्व अवतार कार्य त्यानंच केले ना. ज्या ज्या वेळेस धर्म संकटात आला त्या वेळेस परमेश्वरानं जन्म घेऊन त्या धर्माचं संरक्षण करण्याचं कार्य केलं. मग कुठं संतांच्या रूपाने येऊ द्या, कुणी स्वामींच्या रूपात येऊ द्या, समर्थ म्हटले अखंड परमेश्वरानं काय केले हो, अवतार धारण केले आणि धर्माचं अखंड संरक्षण केलं. लक्षात ठेवा, आता आपण म्हणतो अधर्म माजलाय. अरे जेवढा अधर्म डोळ्याला दिसतोय तेवढा धर्म देखील आहे. ज्या अर्थी, लक्षात ठेवा, ज्या अर्थी आपल्या घरामध्ये 2 टाइम उपासना होते, त्या अर्थी समजायचं की धर्म संकटात नाही हो, धर्माचं संरक्षण करणारा आहे, हे लक्षात ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जी शिकवण होती तीच शिकवण आपल्याला दिली हो. अखंड समर्थांनी तीच शिकवण आपल्याला दिली. श्रवणामधून अखंड आपल्याला तीच शिकवण दिली. परश्री माते भगिनी समान, परधन पापाय, हे छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलेलं होतं. लक्षात घ्या, असा राजा होणेच नाही. मंगलाचरण कशाला म्हणतात समर्थ म्हटले. आज संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे राजे होते की त्यांनी आपल्या राज्यामध्ये एकही नर्तिका नाचवली नाही हो. राजदरबारात नर्तिका नाचवली नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीला काय दिला हो, आईचा दर्जा दिला हो. आई समान मानलं. किती उच्च विचारसरणी, ह्याला मंगलाचरण म्हणायचं. समर्थ म्हटले मंगलाचरण म्हणजे काय, ज्याच्या कर्माला म्हणजे ज्याचं आचरण पाहून सगळं विश्व सुद्धा थक्क होतंय त्याला मंगलाचरण म्हणायचं. समर्थ म्हटले अखंड मंगलाचरण कशाला म्हणायचं, तर संपूर्ण विश्व थक्क होतंय की असं आचरण असू शकतं का. अहो, हे आचरण फक्त देवाचंच असू शकतं ना. म्हणजे असं देवाचं आचरण मनुष्य रूपात येऊन करणं हे खूप काय आहे हो, आश्चर्याची गोष्ट आहे. पण अखंड छत्रपती शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस आणली, म्हणजे नजराणा म्हणून आणली, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो नजराणा स्वीकारला नाही. काय म्हणले हो, अहो एवढी सुंदर स्त्री जर आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. म्हणजे केवढं मंगलाचरण, प्रत्येक कृत्यामध्ये मंगलाचरण होतो. मंगलाचरण समर्थ म्हटले काय, अरे मंगलाचरण म्हणजे काय, तर प्रत्येक पाऊल टाकताना आचरण काय होतं, आपल्या पदस्पर्शानं आचरण दिसलं पाहिजे. समर्थ म्हटले आणखीन किती सांगायचं त्यांचं. म्हणजे प्रत्येक कार्य स्त्रियांच्या बाबतीत मान सन्मान उत्तमाचा दिला ना कुठलीही. कारण शिकवण कोणी दिली होती हो, एकदाच शिकवलं आईनं. काय हो, छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस काय हो, लहान होते वयानं आणि त्यावेळेस मित्रांबरोबर काय गेले हो, गाणं बघायला गेलते. गाणं म्हणजे तमाशा बघायला गेलते. आणि घरी आल्यानंतर जिजामातांनी काय केलं हो, पायात घुंगरू बांधले आणि काय म्हटल्या की राजे तुम्ही बाहेर कशाला जाताय, इथं मी तुमचं मनोरंजन करत जाय ना. त्या स्त्रीमध्ये ती पण स्त्री आहे आणि मी पण स्त्री आहे. आई आहे ही गोष्ट सोडा, पण ती पण स्त्री आहे, मी पण स्त्री आहे. मीच तुमच्या समोर काय करते, घुंगरू बांधून नाचते, चालेल का तुम्हाला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीव झाली की आपण काय करतोय, चुकीचं करतोय काहीतरी. म्हणून त्यांनी कधीही राजदरबारात काय हो, स्त्रीला काय केलं नाही, नाचवलं नाही.
लक्षात ठेवा. म्हणजे ही शिकवण एकदा शिकवण दिली अखंड शेवटपर्यंत शिकवणीचं काय केलं हो, आदरच केला ना. हे केवढं हे मंगलाचरण, हे मंगलाचरण आपल्याला आचरणात आणायचंय. समर्थ म्हटले अखंड हे मंगलाचरण आचरणात आणायचंय. अहो श्री छत्रपती घडले म्हणजे वातावरण पण तसंच होतं ना, त्यांच्यावर संस्कार तसेच होते. आपण काय करतो, दुसऱ्याचे संस्कार बघत बसतो, दुसऱ्याला नावं ठेवत बसतो. आपण समर्थ म्हटले पाहावे आपणाशी आपण. कारण का हो, आपल्याला जेवढं, कारण जे जे आईनं शिकवलं ते ते त्यांनी ऐकलं, पण आईनं वाईट काही शिकवलं नाही हो, नेहमी उत्तमाचं शिकवलं. जे म्हणजे सर्वांच्या हिताचं असेल असंच शिकवलं, वाईट काय वेगळं शिकवलं नाही. समर्थ म्हटले आपण पाहावे आपणाशी आपण. आपण काय शिकवतो, आपण काय शिकवतो, आणि घेणारा बी तेवढा ताकदीचा पाहिजे हो. शिकवणारा भरपूर आहे, शिकवणारा शिकवतोय, बेंबीच्या देठापासून शिकवतोय, पण ऐकणाऱ्यानं कानात बोळे घातलेत, ऐकणार कोण. समर्थ म्हटले म्हणून मंगल आचरण असावं तर कसं असावं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं डोळ्यादेखत आपल्याकडं उदाहरण आहे. ते उदाहरण डोळ्यासमोर ठेवून परधन पापाय परश्री माते भगिनी समान, समर्थ म्हटले. म्हणजे एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे हो, मंगलाचरणामध्ये आहे. एक लक्षात ठेवा, कुठल्याही युद्धात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कुठंही काय हो असं युद्धात लागलेलं असं कुठं काय नाही, संदर्भच नाही. म्हणून समर्थ म्हटले एवढं सामर्थ्य कशामुळं येतं हो, प्रत्येक संकटातून परमेश्वर सही सलामत कधी वाचवतो, ज्या वेळेस आपला देह पूर्ण मंगलाचरणात असेल त्यावेळेस त्या सुप्रीम पॉवर, आपण म्हणतोय ना सुप्रीम पॉवर म्हणजे काय हो, जो अदृश्य शक्ती आहे असं जग म्हणतंय सुप्रीम पॉवर आहे, आपल्याला माहिती आहे कोण आहे तो, जो आपल्याला वाचवतोय. आपल्या कर्मामुळं तो काय करत असतो, आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपलं संरक्षण करत असतो. म्हणून समर्थ म्हटले मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे काय, आपला नेहमीचा प्रश्न, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. अहो श्रवण केल्या कशासाठी करायचंय, समर्थ म्हटले श्रवण केलेची करावे, पुन्हा पुन्हा करावे. का करावे हो, हे असे बोध कानावरती पडल्यानंतर आपल्या देहातील काय जातात हो, विषय विकार बाजूला होऊन त्यांच्यासारखे विचार आपल्यामध्ये यायला लागतात. म्हणजे समर्थांसारखे विचार ज्या वेळेस आपल्या अंतरंगात येतील त्यावेळेस आपल्याकडून खरं मंगलाचरण घडणार आहे. लक्षात ठेवा, मंगलाचरण करण्याचं एवढं सोपं नाही. समर्थ म्हटले करता आलं पाहिजे, त्याला काय पैसे भरायचे नाही आहेत. समर्थ म्हटले मंगलाचरण हे कोणी शिकवून करण्यापेक्षा समर्थ म्हटले आपल्याला काय पाहिजे हो, जाणीव पाहिजे. कारण का हो, माणसाचं मत बदलतं, वृत्ती बदलते. कधी बदलते, जास्तीचा धन जास्तीचा पैसा जवळ आला की माणूस भरकटतो. एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं काही म्हणजे आता हे छत्रपती पद म्हणजे राजे झाले, पण कधीही मोह धरला नाही हो, सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगले. कधीही त्या पैशाचा काय धरला नाही. आलाय म्हणून किती पण काय करा, अहंकार बाळगा, मी एवढा श्रेष्ठ, असं कधीही काय केलं नाही हो. असं आचरणच नव्हतं हो त्यांचं. प्रत्येक आचरण घेण्यासारखं, त्याला मंगलाचरणाचा पूर्ण देह. लक्षात ठेवा, जसं श्रीरामांना म्हटलं जातं एक पत्नी एक वचनी एक बाणी, श्रीरामांचंही आचरण काय होतं, समर्थ म्हटले उत्तमाचंच होतं ना हो. आता श्रीकृष्ण स्वारी आपण म्हणतो काय, 16 सहस्त्र नारी भोगून म्हणे मी ब्रह्मचारी. समर्थ म्हटले अरे 16 सहस्त्र नारी कुठल्या, नारी नाही त्या नाडी, देहामध्ये अखंड 16 सहस्त्र काय आहेत, नाड्या. विश्वास नसेल तर मोजत बसा. समर्थ म्हटले काय म्हटले, विश्वास नसेल तर मोजत बसा. 16 सहस्त्र नाडी आहेत
आणि ह्या नाडीमध्ये देह सगळं उपभोगच घेतोय ना ह्या नाड्यामध्ये. म्हणजे अखंड देह काय घेतोय हो, उपभोगच घेतोय. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात की 16 सहस्त्र नारी नाही रे, तिथं नाडी आहे. 16 सहस्त्र नाडी भोगून म्हणे मी ब्रह्मचारी. म्हणजे अखंड ब्रह्मचारी कोण होते, म्हणजे आपण म्हणतो पण त्यांचं प्रेम हे निष्काम प्रेम होतं, म्हणजे निर्मळ प्रेम. तसं प्रेम करता आलं पाहिजे हो. देहावर शरीरावर आपलं प्रेम आपल्याला माहिती आहे काय आहे. खरं प्रेम कशाला म्हणायचं, समर्थ म्हटले आत्मिक प्रेम जे असेल, आध्यात्मिक प्रेम जे असेल ते खरं प्रेम आहे हो. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. आपली आसक्ती म्हणजे आपलं प्रेम आहे, लक्षात ठेवा. प्रेम तसं नाहीये. प्रेम काय हो, उपभोगापेक्षाही पलीकडचं असतं. जे निव्वळ काय हो, आत्मिक निर्मळपणा ज्या प्रेमामध्ये असतो ते खरं प्रेम हो. ज्यामध्ये कुठल्याही गोष्ट काय येत नाही हो, अडथळा येत नाही कुठल्याही गोष्टीचा, त्याला म्हणायचं शुद्ध सत्व गुणातलं प्रेम. म्हणून मंगलाचरण, मंगलाचरण म्हणजे काय समर्थ म्हटले, मंगलाचरण करण्यासाठी वेगळा कोर्स नाहीये. श्रवण केलं की लक्षात येतंय. श्रवण म्हणजे काय समर्थ म्हटले, नेहमी आपण म्हणतो श्रवण केल्यानंतर प्राप्त काय आहे. समर्थ म्हटले हेच आहे प्राप्त. काय, आपल्याला मंगलाचरण कळतंय हो. श्रवण केलं तरच कळतंय ना, अन्यथा कळत नाही. कारण आपल्याला कोणी शिकवायला आलंच नाही. पहिले आजे आजोबा होते जे काय करायचे हो, कथा वगैरे सांगायचे. आताच्या आजी आजोबांना मोबाईलमधनं वेळ नाही. लक्षात घ्या, आताच्या आजी आजोबा काय घेत आहेत, मोबाईल घेऊन बसतायत. मुलांना काय शिकवणार आहेत. मग विचार करा. समर्थ म्हटले विचार करा. बरं त्यासाठी श्रवण पाहिजे हो, त्यासाठी श्रवण पाहिजे. या कथा जे बोध आहे ते समर्थ देऊ शकतायत ना. आणि ऐकलेले बोध अंतरंगात जाण्यासाठी पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे हो, तरच कळतंय, अन्यथा कळत नाही. ग्रंथा नाम दासबोध सांगितलंय ना हो. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. अहो भक्ती मार्ग सांगणारा हा ग्रंथ आहे. सगळे ग्रंथ आडवेत, दासबोध ग्रंथ एकटाच उभा आहे. लक्षात ठेवा. दासबोध ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे. 200 समास आहेत. काय ते 200 समास आहे. आणि दशक किती आहेत, 20 दशक 200 समास. अहो आपल्याला एक ओळ लिहायची म्हटलं मनाने तर ती किती अवघड आहे. समर्थ म्हटले कार्य. परत समर्थांनी अखंड दासबोध ग्रंथ लिहिला आपल्यासाठी. आणि ज्यांनी तो दासबोध ग्रंथ आत्मीयतेनं वाचलाय, म्हणजे ज्यांनी उपासना केली त्या ग्रंथाची, तो व्यक्ती काय होऊ शकत नाही. समर्थ म्हटले कधीही शंका घेऊ शकत नाही हो, परमार्थावर शंका घेऊ शकत नाही. एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये दिलंय हो. समर्थांनी सगळंच दिलंय त्यामध्ये. काय केलंय, समर्थांनी सगळंच दिलंय हो ग्रंथामध्ये. म्हणून समर्थाने अखंड सांगितलंय ना की मंगलाचरण म्हणजे काय, मंगलाचरण म्हणजे काय. सारखे म्हणते ना सॉरी, मंगलाचरण म्हणजे काय हो. अहो मंगलाचरण म्हणजे जे नेहमीचं आचरण आहे ते तर आचरण करायचंय, परंतु म्हणजे मंगलाचरण म्हणजे काय समर्थ म्हटले, नेहमी तेच तत्व लागू पडतंय ना हो. कुठंही गेलं तरी परश्री माते भगिनी समान म्हणताच आलं पाहिजे. कितीही सुंदर देह येऊ द्या. परपुरुष पापाय, लक्षात ठेवा. म्हणजे पुरुषांसाठीच नाही परश्री धन, म्हणजे परश्री माते भगिनी समान परपुरुष पापाय. म्हणजे समर्थ म्हटले दृष्टीतून सुद्धा पाप घडतं ना. दृष्टीतून सुद्धा काय घडतं, पाप घडतं. म्हणून समर्थ म्हटले द्रौपदीला काय हो, 5 पांडवपती होते तरी देखील तिला काय वाटलं हो की हा कर्ण जर माझा पती असता तर, म्हणजे
एवढे शूरवीर योद्धा 5 असून सुद्धा मनात एक काय आली हो, नुसती शंका येते हो माणसाच्या मनामध्ये. आणि तेच काय करतं हो, पापाला काय देतं, जागा देतं ना. म्हणून समर्थ म्हटले अखंड मंगलाचरण म्हणजे काय, तर प्रत्येक ठिकाणी आपलं आचरण समानतेनं असलं पाहिजे हो. आता घरी आहे तोपर्यंत मंगलाचरण, बाहेर गेल्यानंतर काय पण तसं नाही चालणार. समर्थ म्हटले समानतेनं वागता आलं पाहिजे हो. अहो दृष्टिकोनच आपला काय पाहिजे हो, स्वच्छ सुंदर दृष्टी पाहिजे. कितीही सुंदर स्त्री असू द्या, कितीही सुंदर पुरुष असू द्या, आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, आपला दृष्टिकोन हा काय पाहिजे, शुद्ध सत्वगुण पाहिजे हो. शुद्ध सत्वातून बघता आलं पाहिजे. मग तर ते खरं मंगलाचरण. कारण मंगलाचरण करणं एवढं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. समर्थ म्हटले अखंड सोपंच आहे हो, मंगलाचरण एवढं अवघड नाहीये, सोपंच आहे. म्हणून अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे, मंगलाचरण करता आलं पाहिजे. मंगलाचरणाचंच पान नेहमी फाटलेलं असतं ना. का असतं हो फाटलेलं, का तर तिथं काय असतं, नेहमी काय असतं, नेहमी काय असतं, आपण चुकतो कुठं, मंगलाचरणातच चुकतो ना. म्हणून मंगलाचरणाचंच पान फाटतं. समर्थ म्हटले का, का तर तिथंच आपत्ती येते ना. नेहमी आपत्ती कशावरती येते, तर आचरणावरती. म्हणून नेहमी मंगलाचरण करता आलं पाहिजे. कारण समर्थांनी नेहमी सांगितलंय हो, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना उगाच ठेवी जो दूषण. पूर्ण ग्रंथ पहा, हा दासबोध ग्रंथ पूर्ण पहा आणि नंतरच काय करा, दूषण ठेवा. कारण का हो, दासबोध ग्रंथासारखं मंगलाचरण कोणी शिकवलेलं नाही. अखंड समर्थांनी आपल्याला काय शिकवलं हो, मंगलाचरण शिकवलं आणि करायला लावलं हो. नाही तर काय कळलं असतं हो आपल्याला, आपण हे भरकटत गेलो असतो, आपल्याला तरी काय परमार्थ कळला असता. आणि साध्या सरळ सोप्या भाषेत समर्थांनी शिकवला हो आपल्याला परमार्थ. नानांनी आपल्याला सहज परमार्थ शिकवला आणि गोडी लावली. अहो गोडी अशांना लावली, अशा ठिकाणी जाऊन पोचले की जिथं कोणीच पोचू शकत नाही. त्या लोकांना अज्ञानातून अंधश्रद्धेतून बाहेर कुणीच काढू शकत नव्हतं. अशा लोकांना अंधश्रद्धेतून अज्ञानातून बाहेर काढून त्यांना शिक्षण देऊन, प्रौढ शिक्षण देऊन ग्रंथ वाचायला शिकवले. याच्यासारखं श्रेष्ठ कार्य कुठलंच नाही, लक्षात ठेवा. अवघड तर खूप अवघड आहे हो ते कार्य, परंतु नानांनी ते सोपं करून दिलं. परमार्थ एकदम सोपा शिकवला हो आपल्याला. आपल्याला काय एक तपश्चर्या करायला सांगितलेली नाही. स्वतः समर्थ रामदास स्वामींनी टाकळी येथे काय केली हो, तपश्चर्या केली ना 12 वर्ष. आपल्याला तसलं काय करायचंय का हो, घरात दिलेत ग्रंथ आणि अखंड काय सांगितली, उपासना. आणि उपासना केल्यामुळं एक होतं काय हो, की नेहमी जर उपासना करत असू तर सद्गुरु चरित्रातील आपल्याला वेगवेगळे अध्याय वाचायला मिळतात ना. आणि त्यामध्ये कर्मविवरण, ज्ञानविवरण, भक्तिविवरण सगळं दाखवलंय ना हो. कर्माचा प्रसंग दाखवलाय, भक्तीचा प्रसंग दाखवलाय, ज्ञानाचा प्रसंग दाखवलाय. म्हणून उपासना नेहमी करायची का, का तर हे सगळं आपल्याला जाणीवेतून कळतं. कर्म काय, धर्म म्हणजे कर्माचरण म्हणजे काय, कर्मविवरण म्हणजे काय, भक्तिविवरण म्हणजे काय, ज्ञानविवरण म्हणजे काय, प्रत्येक बोध आपल्याला काय होतो, मिळत जातो. आणि प्रत्येक आख्या संपूर्ण ग्रंथामध्ये काय दिलंय व मंगलाचरणच दिलंय ना. प्रत्येक दासाचं आचरण दिलंय. म्हणजे जो उत्तमाचा दास आहे त्याचं मंगलाचरण आपल्याला घेता आलं पाहिजे. कितीही वाईट व्यक्ती असू द्या, त्याच्याकडे एक तरी चांगला कुठला तरी गुण असतो ना, तो चांगला गुण आपण उचलायचा आहे. समर्थ म्हटले काय करायचंय, वाईटातूनही चांगलं शोधत जायचंय, त्याला म्हणायचं मंगलाचरण. कारण का हो,
आपला जसं दृष्टी असेल तसं आपल्याला काय दिसत असतं? विश्व दिसत असतं. जय जय रघुवीर समर्थ.